हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला तेल लावल्यानंतर काय काय करायचं किंवा काय काय करायचं नाहीये। आता तेल लावल्यानंतर ज्या मी तुम्हाला काही चुका सांगणार आहे त्या तुम्हाला अजिबात करायच्या नाहीये। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया। तेल लावल्यानंतर कुठल्या चुका या करायला नको आहे, कुठल्या चुका या टाळायला हव्यात हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग फ्रेंड्स, अशा कुठल्या चुका आहेत की त्या तेल लावल्यानंतर आपण करायच्या नाहीत। त्यातली नंबर 1 आहे, तेल लावल्यानंतर कधीही केस विंचरायचे नाही। तेल लावायच्या आधी तुम्ही केस विंचरा, बट तेल लावल्यानंतर अजिबात केस विंचरू नका। तुम्ही ते तसंच तेल लावून तुम्ही छानशी वेणी घालू शकता। कारण जेव्हा आपण तेल लावतो तेव्हा जी मुळं असतात ती लूज झालेली असतात आणि जर आपण तेल लावून केस विंचरले तर आपले केस खूप गळू शकतात। त्यामुळे कधीही तेल लावून केस विंचरायचे नाही। त्यानंतर नंबर 2 आहे की केस लवकर वाढू देत म्हणून जादा प्रमाणात तेल लावायचं नाही। कारण जादा प्रमाणात तुम्ही तेल लावलं तर ते तेवढंच जादा प्रमाणात तुम्हाला शॅम्पू देखील लागणार आहे ते तेल काढण्यासाठी। त्यामुळे जादा प्रमाणात तेल कधीही लावू नका। जेवढं आपल्या केसांची गरज आहे तेवढंच तेल लावा। तुम्ही तेल जादा लावलं तर तुमचे केस हे लगेचच वाढणार नाही किंवा केसांचे प्रॉब्लेम सॉल्व देखील होणार नाही। त्यामुळे तुमच्या केसांची लेंथ बघा आणि तेवढ्याच क्वांटिटी मध्ये तुम्ही तेल हे लावा। नंतर नंबर 3 आहे, तेल लावल्यानंतर कधीही केसांना घट्टपणे बांधून ठेवायचं नाही। तुम्ही एक लूज अशी वेणी घालू शकता किंवा तुम्ही केस वर असे पिनने टाय ही करू शकता। पण लक्षात ठेवा, केसांना कधीही घट्टपणे बांधू नका। जसं मी तुम्हाला सांगितलं, केसांची मुळं असतात ती लूज झालेली असतात। जर तुम्ही ते घट्टपणे बांधले तर तुमचे केस हे तुटूही शकतात। त्यानंतर नंबर 4 आहे, तेल लावल्यानंतर लगेचच केस धुवायचे नाही। म्हणजे जर तुम्ही तेल लावलं आणि लगेचच हेअर वॉश करायला गेले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही। कमीत कमी अर्धा किंवा 1 तास तरी तुमच्या डोक्यावर तेल पाहिजे। जर ते तेल तुम्ही लगेचच धुतलं तर त्याचा काहीच फायदा होणार नाही आणि ते मुळापर्यंत जाणार नाही आणि केसांना कंडिशनिंग ही करणार नाही। त्यामुळे कधीच लगेचच हेअर वॉश करू नका। त्यानंतर नंबर 5 आहे, तेल लावल्यानंतर कधीही लगेचच उशीवर झोपू नका। कारण तुम्ही असे झोपलात तर ते लावलेलं तेल असतं ते सगळं तुमच्या उशीला लागतं आणि केसांना मुळांना कमी लागतं। त्यामुळे नेहमी तेल लावल्यानंतर थोडा वेळ बसा, 1 तास तरी बसा। तुम्हाला रात्रभर ठेवायचं असेल तर नक्की ठेवा, पण लगेचच तेल लावल्यानंतर झोपू नका, नाहीतर सगळं तेल आपल्या उशीला लागतं आणि आपल्या केसांपर्यंत तेल हे जातच नाही। त्यानंतर नंबर 6 आहे, तेल लावल्यानंतर कोणतंही दुसरं प्रोडक्ट तेलावर अप्लाय करू नका। कोणतंही मास्क लावायचं नाही, कोणतं काही वेगळी ट्रीटमेंट ही करायची नाही। तेल लावल्यानंतर आहे तसे केस व्यवस्थित ठेवायचे आणि नंतर तुम्ही शॅम्पू देखील करू शकता। नंतर हेअर मास्क, कंडिशनर असं काहीही लावायचं नाही। तुम्ही डायरेक्टली शॅम्पू करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला काय लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता। त्यामुळे तेल लावल्यानंतर कोणतंही वेगळं प्रोडक्ट हे अजिबात ट्राय करू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही तुम्हाला चुका सांगितल्या आहेत त्या चुका तुम्ही टाळा आणि जसं जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तसं जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुमचे केस हेल्दी आणि एक कंडिशनिंग तुम्हाला दिसून येतील आणि तुमच्या केसांवर अशी विशिष्ट प्रकारची चमक तुम्हाला दिसून येईल आणि तुमचे केस हे हेल्दी राहतील। फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा। म्हणजे काय होईल, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। आणि तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या मला कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।